नमस्कार, मी कुंदन संखे। आज जो मी हा काय व्हिडिओ बनवतोय तो एका पक्षाचा राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही, एका पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून नाही, तर या महाराष्ट्रातील एक संवेदनशील पालक, एक व्यक्ती, एका मुलीचा बाप म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय। गेल्या काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील एका प्रकरणामध्ये एका आपल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या लहान चिमुरडीवर अक्षय शिंदे या नराधमाने अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये जर लोण पसरलं आणि प्रत्येकाने हळहळ व्यक्त केली की अशा माणसाला फाशी दिली पाहिजे, अशा माणसाला कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे। आणि जे काही राजकीय आमचे सर्व मित्र आहेत तेही मग ह्या प्रकरणामध्ये सरकार, पक्ष, शासन दोषी आहे अशा स्वरूपाचे त्यांनी पूर्ण ह्याच्यामध्ये राजकारण पेटवण्याचा प्रयत्नही सगळा झाला। आणि त्यानंतर आज एक प्रकरण समोर आलं आहे ज्याच्यामध्ये तोच जो अक्षय शिंदे आहे ह्याचा एन्काउंटर झाला, आत्महत्या झाली, असं सर्व प्रकरणातून आज जे प्रकरण आपल्या सगळ्यांच्या समोर आलं आहे हे प्रकरण फक्त बदलापूरचं नाही आहे, तर ही एक भावना होती की महाराष्ट्रातली प्रत्येक मुलगी, प्रत्येक लहान मुलगी जी शाळेमध्ये जाते, जी वावरते, तिचं संरक्षण हे कठोरपणे झालं पाहिजे आणि जर निर्दयी घटना कुठली घडली तर कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे। आमचे राजकीय तर मित्र असं म्हणते ह्याला काही प्रकरणांमध्ये रस्त्यावर आणा, फासकल लटकवा, अशी कारवाई झाली पाहिजे, शासन असं करतं आहे। आता मी जे काही बघतोय टी व्हीच्या माध्यमातून की जो अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असेल तर त्या पोलिसांनी चुकीचा केला का, रिव्हॉल्वर लॉक होती का, मग ह्याला कोण वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, पुन्हा सरकारवर विरोध तेव्हासुद्धा आणि आतासुद्धा। म्हणजे अक्षय शिंदे हा मारला गेला असेल, एन्काउंटर झाला असेल, म्हणजे ज्या चिमुरडीवर अत्याचार झाला तेव्हाची जी भावना होती कशाही प्रकारे शासन झाला पाहिजे, ती भावना ह्या राजकीय लोकांना तर यांना राजकारणच दिसतंय। पण आज मी तुम्हाला एवढं सांगतो एक मुलीचा बाप म्हणून आणि महाराष्ट्रातले जे काही पालक असेल ह्यांच्या वतीने, त्या सर्व पालक हा आज सरकारचं अभिनंदन करतोय। सरकारने केलं असं म्हणत नाही आहे, परंतु जे काही पोलिसांनी केलं आहे त्या पोलिसांचं एन्काउंटर जरी केलं असेल ना तरीसुद्धा पण त्याचा अभिमान, ह्या पोलीस प्रशासनाचा अभिमान या पालकांना आहे, मला वाटतं प्रत्येक मुलीच्या बापाला आहे, प्रत्येक महाराष्ट्रातील संवेदनशील व्यक्तीला आहे। आणि अशा वेळेला अशा हीन दर्जाचं राजकारण जी त्यांची काही चेले असतील जे व्हॉट्सअपवर काही मोठे मोठे पोस्ट फॉरवर्ड करतात की मग असं काय झालं नाही तसं, मला लाज वाटली पाहिजे। अशा प्रकरणामध्ये ज्या अक्षय शिंदेने एका चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर पोलीस प्रशासनाने जी काही कारवाई केली असेल किंवा त्यांच्यावर जो गोळीबार करण्याचा प्रयत्न करणारा अक्षय शिंदेला जर त्यांनी ठेचलं असेल तर त्या पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करण्याचं धाडस आपण प्रत्येकाने दाखवलं पाहिजे आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे। विरोधक म्हणून तुम्ही राज्य करताना केवढा अधिकार दिला मिळत नाही की तुम्ही सांगा तसं वातावरण बदलेल आणि तुम्ही प्रत्येक वेळा राजकारण करा, तुम्हाला लाज वाटली पाहिजे ह्या विषयाची। आणि म्हणून हा मला वाटतं हा मेसेज आहे, अभिमान आहे, पोलीस प्रशासनाचाही अभिमान आहे, शिंदेसाहेब तुमचाही आम्हाला महाराष्ट्राला अभिमान आहे आणि चौकशीचे अधिकार दिले असतील, परंतु मला असं वाटतं अक्षय शिंदे ही व्यक्ती नव्हती, ही प्रवृत्ती होती, नीच प्रवृत्ती होती। ह्याला ज्या पद्धतीनं ठेचलं असेल ती व्यक्ती म्हणून बघता कामा नये, तर महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीच प्रवृत्ती पुन्हा पुढे येता कामा नये। त्यानं असा विचारही केला तर काय होऊ शकतं हे दाखवण्याचं धाडस या पोलीस प्रशासनाने दाखवलं आहे। मी सॅल्यूट करतो ह्या पोलीस प्रशासनाला, की त्यांचं कौतुक करतो, त्यांचा मोरल हा उंचावण्याचं काम आपण केलं पाहिजे। कारण शेवटी महाराष्ट्र पोलीस आपण जेव्हा म्हणतो की मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे नंबर 1चं पोलीस आपल्या संबंध देशामध्ये आहे, संबंध जगामध्ये आहे, त्यांचा आम्हाला अभिमान असलाच पाहिजे। अक्षय शिंदे ही प्रवृत्तीला ठेचण्याकरता ज्या पोलिसांनी कारवाई केली त्या पोलिसांना सलाम, त्या पोलिसांचं अभिनंदन। मी तर म्हणतो महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन। राज्यकर्त्यांनो राजकारण करू नका, तुमच्या घरात मुलीबाळी आहेत, अभिमान बाळगा पोलिसांचा। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।